नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेप्युटी कलेक्टर आणि डीवायएसपी या दोन पदांमधला फरक समजून घेणार आहे. दोन पदं जे आहे ते कुठल्या परीक्षेतून भरल्या जातात, तुमच्यासाठी कोणतं योग्य असणार आहे, तसेच हे जे दोन्ही पोस्ट आहे या दोन पोस्टची नेमणूक कुठे होते, अधिकार काय आहे, कोण जास्त पॉवरफुल आहे, हे सगळं आपण या सेशनमधून समजून घेणार आहे. जर तुम्ही एमपीएससी या परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. ओके. तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मी माझा मोबाईल नंबर तुमच्या सगळ्यांना देतो. त्यावरही तुम्ही मला तुमचे जे डाऊट आहे ते डाऊट तुम्ही मला विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9307814586. ओके. यस, हा माझा पर्सनल नंबर आहे. तुम्ही मेसेज करू शकता. चला सुरू करूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समजून घेऊया. ओके. आता ह्या ज्या दोन्ही परीक्षा आहे, म्हणजे हे दोन्ही पदं जी आहेत ती कशातून भरली जातात, तर ती एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेतून भरली जातात. दोन्ही पदं जी आहे ती ती समतुल्य आहे, म्हणजे एकाच लेवलची आहे. म्हणजे पोलीस उपअधीक्षक म्हणजे डीवायएसपी किंवा शहरात असेल तर एसीपी क्लास 1 ची पोस्ट आहे. डेप्युटी कलेक्टर जे आहे ते सुद्धा क्लास 1 ची पोस्ट आहे. ओके. आता या दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार आहे? पुढे आपण सगळे डिफरन्सेस समजून घेणार आहे. शैक्षणिक पात्रता दोघांसाठी सुद्धा सारखीच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डीवायएसपी आणि डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल तर तुमची शैक्षणिक पात्रता सारखीच आहे. म्हणजे काय आहे? तर बघा, तुम्हाला एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट असलेला विद्यार्थी या दोन्ही पदासाठी पात्र असू शकतो. वेगवेगळी शैक्षणिक पात्रता नाहीये. किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला जरी असला तरी तुम्ही ही जी परीक्षा आहे ती देऊ शकता. ठीक आहे. पण तुम्हाला फायनल इयरला असल्यावरच मेन्स देता येईल. नाहीतर तुम्ही 12वी झाली आणि तुम्ही एफ-वायला म्हणजे फर्स्ट इयरला जरी असला तरी तुम्ही परीक्षा देऊ शकता. पण तुम्ही मुख्य परीक्षा नाही देऊ शकत. समजलं? हां. चला पुढे जाऊया. बघा, आता याची वयोमर्यादा काय आहे? म्हणजे किती वय पूर्ण असलेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो? आपण लहानपणी मूव्ही पाहिलेले असतात. त्यामध्ये आपण डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायएसपी बघितलेले असतात. आपल्याला खूप जास्त क्रेज असते आणि क्रेज असण्यासारखीच ही पदं आहे. समजलं? मग तुम्ही कितव्या वर्षी हे अधिकारी बनू शकता? तर बघा, डेप्युटी कलेक्टर म्हणून जर तुम्हाला बनायचं असेल किंवा डीवायएसपी तर कमीत कमी 19 वर्ष वयोमर्यादा आहे. ओपन कॅटेगरी असेल तुमची तर जास्तीत जास्त 38 वर्ष वयोमर्यादा आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल कोणत्या, ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर कॅटेगरी व्हीजे, एनटी, ओके, तर 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. कळलं? तुम्ही खेळाडू असाल, माजी सैनिक असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे. कळलं का? लक्षात आलं? खेळाडू असाल तर 45. पण जर तुम्ही खेळाडू असाल तर हे क्लास 1 ची पोस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल स्पर्धा ज्या आहे त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्लेस मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे सुवर्ण पदक, रजत पदक आणि कांस्य पदक 3 पैकी 1 पाहिजे. तरच तुम्ही या पदांना क्वालिफाय करू शकता स्पोर्ट कॅटेगरीमधून. ठीक आहे, पुढे जाऊ. शारीरिक पात्रता काय आहे याच्यासाठी बघा. तर बघा, जर तुम्ही पोलीस उपअधीक्षक असाल तर तुम्हाला शारीरिक पात्रता आहे. परंतु तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर साठी कुठल्याही शारीरिक पात्रतेची गरज नाही आहे. तुम्ही कुठल्याही याच्यासाठी क्वालिफाय असू शकता. पहा, लक्ष द्या आता. जर तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनायचं असेल, तर यासाठी कोणतेही विशेष निकष नाही. तुमची उंची किती असेल, तुमची छाती कितीही असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही ब्लाइंड जरी असाल किंवा तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल, तरी काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही उपजिल्हाधिकारी सहज बनू शकता. याला कोणतीही अट नाही. परंतु तुम्हाला जर पोलीस उपअधीक्षक बनायचं असेल, तर तुम्हाला तुमची उंची कमीत कमी 165 असणं गरजेचं आहे. मुलींची उंची 157 सेंटीमीटर कमीत कमी असणं गरजेचं आहे. मुलांसाठी न फुगवता छाती 79 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि 5 सेंटीमीटर फुगणं गरजेचं आहे. म्हणजे 79 सेंटीमीटर असेल तर त्यापेक्षा 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. समजलं? बाकी कलर ब्लाइंडनेस वगैरे असेल तर ते जमत नाही इकडे डीवायएसपीला. पण इकडे सगळं चालतं. ओके. आता पुढे जाऊ. अधिकार आणि पॉवर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आपला आवडीचा भाग आहे. एक गोष्ट मी तुम्हाला एका शब्दामध्ये सांगतो, की जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला तर डीवायएसपी तुम्हाला सॅल्यूट मारतो आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली तो काम करतो. कळलं? म्हणजे डेप्युटी कलेक्टर जो आहे तो सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतो. त्याला तो दर्जा असतो. ते प्रशासकीय पद आहे. तर त्याला हेल्प म्हणून पोलीस उपअधीक्षक काम करतो. तो आदेश देतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये तो इंटरफेअर करतो असं नाहीये. परंतु पोलीस उपअधीक्षकाला किंवा डीवायएसपीला किंवा एसीपीला उपजिल्हाधिकारी जो आहे त्याच्या सल्ल्यानुसार काम करावं लागतं जर त्यांनी दिला तर. समजलं? कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये हा जो अधिकारी आहे त्याला हेल्प करत असतो. ते एक-एक बघूया आपण. चला. कार्यक्षेत्र. ठीक आहे. महसूल, सामान्य प्रशासन, जमीन प्रकरणे, निवडणुका किंवा उपजिल्हाधिकारी असं पद आहे की तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये.
पण जर तुम्ही पोलीस उपअधीक्षक बनला तर मग मात्र तुमच्यासाठी कायदा सुव्यवस्था किंवा गुन्हेगारी नियंत्रण या विभागामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे कुठे कुठे जाऊ शकता तर बघा लक्षात घ्या. पुढे जाऊन तुम्ही IB मध्ये जाऊ शकता. तुम्ही रॉ मध्ये सुद्धा जाऊ शकता एक्सलंट असाल तर. तुम्ही CID मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तुम्ही SIT चे प्रमुख होऊ शकता. ओके. तुम्ही शहरी भागामध्ये लागला तर तुम्हाला ACP म्हटलं जातं. तुम्ही ग्रामीण भागामध्ये लागला तर तुम्हाला DYSP म्हटलं जातं. समजलं का? ही डॅशिंग पोस्ट आहे. यांना वर्दी असते. यांचा रुबाब जास्त असतो. म्हणजे तसं पाहतो म्हटलं तर अधिकार डेप्युटी कलेक्टरला खूप जास्त असतात. पण यांनाही असतात, पण यांचा रुबाब जास्त असतो. कारण वर्दी असते आणि सगळे घाबरतात त्यांना जवळपास. कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जी जबाबदारी आहे, तर यांच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या असतात. फक्त याच्या आदेशावरून राखण्याची जबाबदारी असते. ओके. दुसरं SDM जो आहे, या SDMला त्याच्या भागामध्ये आर्टिकल 144 लागू करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे आर्टिकल 144 जर लागू केलं, तर तिथे जास्त लोक एकत्र जमू शकत नाही. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अधिकार याला आहे. मग यांनी आदेश दिल्यानंतर त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्याचं जे काम आहे, म्हणजे मॅजिस्ट्रेटने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे याचं काम आहे. समजलं? म्हणजे या बाबतीत डेप्युटी कलेक्टरला जास्त पॉवर आहे. संपूर्ण उपविभागाचे हे प्रशासकीय प्रमुख असतात. मग त्या उपविभागामध्ये कुठलेही डिपार्टमेंट असो, ठीक आहे, कुठलेही असो, त्याचे हे प्रमुख असतात पूर्ण. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे तर प्रमुख असतातच, परंतु यांना जास्त पॉवर दिलेले असतात. ते कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला बोलवू शकतात आणि त्यांच्यासोबत त्या त्या मुद्द्यांवर संभाषण करू शकतात किंवा डिस्कशन करू शकतात. उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांवर यांचं नियंत्रण असतं. ठीक आहे. परंतु यांनी आदेश दिला तर यांना मान्य करावा लागतो. पण चुकीचं असेल तर मान्य करायचं की नाही करायचं हे ACP वर डिपेंडंट असतं. कळलं का? म्हणून जर आपण पॉवर बघितली तर डेप्युटी कलेक्टरला जास्त आहे ॲज कंपेअर टू पोलीस उपअधीक्षक. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढं यानंतर वेतन, भत्ते आणि शासकीय सुविधा काय काय असतात? तर या बाबतीत दोघांना समान सुविधा असतात. ठीक आहे. शासकीय निवासस्थान दोघांनाही असते. मोठा बंगला असतो किंवा तुम्ही मोठ्या शहरामध्ये असेल तर चांगला मोठा फ्लॅट तुम्हाला मिळतो. सपोर्ट स्टाफ असतो. ठीक आहे. कार्यालयामध्ये कारकून असतात, शिपाई असतात, घरी अर्दली असतात, सुरक्षा रक्षक असतात. ठीक आहे. तुम्हाला वेगळा सुरक्षा रक्षक ठेवायची गरज नाहीये. तुमच्या घराची सुरक्षा करायला लोक असतात तिथे. त्यानंतर शासकीय वाहन दोघांना पण असते. आधी निळा दिवा असायचा, आता तो बंद केला, परंतु रुबाब कायम आहे. ठीक आहे. फक्त पोलिसांच्या गाडीला तर ऑलरेडी असतोच. पण डेप्युटी कलेक्टरच्या गाडीला नाहीये, पोलिसांच्या गाडीला आहे. तुम्ही DYSP बनला तर तुम्हाला दिवा नक्की मिळणार. कारण ती पोलिसांची गाडी आहे. ओके. तर तो तुम्हाला मिळणार आणि रुबाब तर आहेच. तुम्हाला जर वर्दी मिळाली, आता डेप्युटी कलेक्टर उभा असेल आणि DYSP उभा असेल, तर डेप्युटी कलेक्टर दिसून नाही पडत की हा आहे म्हणून. पण DYSP दिसून पडतो. सगळं पोलीस प्रशासन त्याच्या आजूबाजूला उभं असतं. कडक सल्यूट मारत असतं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये डिसिप्लिन खूप जास्त प्रमाणामध्ये असते. ते मेंटेन केलं जाते. त्याच्याशिवाय ते काम नाही करू शकणार ना, बरोबर. परंतु DYSP जो आहे तो मात्र डेप्युटी कलेक्टर जे आहे त्याच्यासोबत मिळून त्याला काम करावं लागतं. ठीक आहे. वैद्यकीय सुविधा मात्र सगळ्या असतात. स्वतःसाठी असतात, स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा असतात. पगार किती असतो? S20 ग्रेड पे आहे. 90,000 ते 1,10,000 इथपर्यंत पगार मिळतो. शहरानुसार हा जो पगार आहे तो बदलत राहतो. ठीक आहे. त्यानंतर पदोन्नतीचा मार्ग, प्रमोशन काय काय आहे? तर बघा, महसूल विभागामध्ये असं म्हटलं जातं की पोलीस विभागापेक्षा थोडे प्रमोशन फास्ट होतात. उपजिल्हाधिकाऱ्याचं पहिलं प्रमोशन जे आहे ते अप्पर जिल्हाधिकारी होतं आणि त्यानंतर तो डायरेक्ट कलेक्टर बनतो. IAS हे जे आहे तर ते त्याला लागतं. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक असेल तर अप्पर पोलीस अधीक्षक बनतो, ॲडिशनल SP आणि त्यानंतर तो IPS बनतो. साधारणतः 14 वर्षामध्ये तो IPS सहज बनतो. ठीक आहे. हे दोन्ही पदं जे आहे, हे भारतीय प्रशासकीय सेवेतले पद आहे. IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. अखिल भारतीय सेवा आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे दोन्ही पण. कळलं का? आणि विशेष गोष्ट म्हणजे काय आहे, की जर तुम्ही UPSCतून परीक्षा पास झाला, तर तुम्हाला महाराष्ट्र केडर मिळण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. तुम्हाला टॉपवर यावं लागेल. पण जर तुम्ही MPSCतून प्रमोशन झालं, तर तुम्हाला महाराष्ट्र केडरच मिळणार आहे. आहे की नाही? पण कलेक्टर हा जिल्ह्याचा पूर्ण बॉस असतो आणि IPS जो आहे, तो कलेक्टरच्या निर्देशानुसार काम करत असतो. ठीक आहे. त्याला स्वतःचेही पॉवर असतात, परंतु पूर्ण अधिकार मात्र IASला असतात. तर अधिकाराच्या बाबतीमध्ये डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे, ते जास्त पॉवरफुल आहे ॲज कंपेअर टू DYSP. ठीक आहे. पुढे जाऊ. आता अंतिम निष्कर्ष बघा, आपण काय काढू शकतो? तुम्ही डेप्युटी कलेक्टर का निवडायचं? म्हणजे कोण निवडू शकतो डेप्युटी कलेक्टर? तुम्हाला प्रशासकीय धोरणे ठरवण्यात इंटरेस्ट आहे, पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे डायव्हर्स कामं जर तुम्हाला करायची असेल, कारण जेव्हा तुम्ही IAS होता, तेव्हा तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जाऊ शकतं. ओके.
कुठल्याही डिपार्टमेंटचा बॉस म्हणून तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं, तर तुम्ही उपजिल्हाधिकारी पद निवडा. लोकांच्या थेट प्रशासकीय तक्रारी सोडवण्याची जर तुम्हाला आवड असेल, प्रशासनातल्या सगळ्या तक्रारी, तर तुम्ही इथे जा. तुम्हाला डायव्हर्स प्रकरणं जे आहे ते हँडल करायला मिळेल. तुम्हाला कामात प्रचंड डायव्हर्सिटी पाहिजे आहे, तर तुम्ही ही पोस्ट निवडा. तुम्हाला भरपूर अनुभव मिळेल. ठीक आहे. आणि सोबत मॅजिस्ट्रेटचे जे पॉवर आहे ते याला असतात. याला नसतात मॅजिस्ट्रेटचे पॉवर. त्यामुळे ते जर तुम्हाला एन्जॉय करायचे असेल, तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर निवडा. तुम्हाला आरामात नोकरी पाहिजे 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत. तसा हा 24 तास नोकर असतो जनतेचा. हा किती मोठा अधिकारी, भारत देशामध्ये किती मोठा अधिकारी असेल, तरी तो जनतेचा नोकर असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याला पब्लिक सर्व्हंट असं म्हटलं जातं. ते इम्प्लिमेंट होत नाही भारत देशामध्ये, ही गोष्ट मात्र वेगळी आहे. या देशाचा मालक एक सामान्य नागरिक आहे आणि हा सामान्य नागरिकाचा नोकर आहे. परंतु आपल्या देशाची व्यवस्था अशी बनवलेली आहे, की यांना खूप मान वगैरे दिलेला आहे. ठीक आहे? तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि तुम्ही सरफरोश पिक्चर पाहिला असेल ना? आमिर खानला आय-ए-एस मिळालेलं असते. परंतु तो आय-पी-एस निवडतो का? कारण तो सांगतो, की मला हर हर मुजरिम को मैं कानून के कटघरे में भिखारी की तरह खडा रहना देखना चाहता हूँ, असा तो म्हणतो. म्हणून तो आय-पी-एस बनतो. मग तुम्ही डी-वाय-एस-पी का बनायचं? जर तुम्हाला खाकी वर्दीची प्रचंड क्रेज असेल, बरेचसे विद्यार्थी असतात, की जे डेप्युटी कलेक्टर नाही घेत, परंतु हे घेते. तर तुम्ही डी-वाय-एस-पी निवडा. ठीक आहे. याचा रुबाब जो आहे, खूप जास्त असतो. त्यानंतर गुन्हे शोधणे, तुम्हाला असे प्रकरणं म्हणजे मिस्ट्रियस प्रकरणं जे आहे ते हँडल करायची आवड असेल, ठीक आहे. तर तुम्ही थ्रिलर गोष्टीची तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही डी-वाय-एस-पी हे जे पद आहे ते निवडू शकता. कायदा सुव्यवस्था राखण्यात तुम्हाला समाधान मिळत असेल, तर तुम्ही हे पद घेऊ शकता. शेवटी कसं आहे, की आपला कल कोणीकडे आहे, त्यावरून तुम्ही ते पद घेतलं पाहिजे. उद्या तुम्हाला डेप्युटी कलेक्टर मिळालं, तुम्ही घेतलं, तुम्हाला त्यात इंटरेस्ट येत नाहीये, तर काही अर्थ नाहीये. कारण तुम्हाला आयुष्यभर नोकरी करायची आहे. कळलं? तर तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्हे जे आहे, त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, ते शोधण्यामध्ये इंटरेस्ट असेल, ओके. तुम्हाला धाडसी कामं जास्त आवडत असेल, तुम्हाला बंदूक, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडत असेल, कारण यांचं ट्रेनिंग खूप प्रॉपर होतं एकदम. नाशिकला ट्रेनिंग होतं यांचं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक आणि एकदम प्रॉपर ट्रेनिंग होतं. सगळ्या प्रकारचे शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण यांना मिळतं. आणि मला असं वाटतं, की कोणी हिम्मत करणार नाही तुमच्यासोबत खेटण्याची, की तुम्ही ए आहे म्हटल्यावर. डेप्युटी कलेक्टर म्हटलं तर लोकं घाबरत नाहीत एवढे. पण ए म्हटलं की जास्त घाबरतात. म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा ह्या तेवढ्या महत्त्वाच्या नाहीये, पण मी तुम्हाला सांगत आहे जस्ट. तर तुम्हाला आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग गोष्टी आवडत असेल, धाडसी कामाची सवय असेल, तर तुम्ही डी-वाय-एस-पी हे पद निवडू शकता. पण तुम्हाला पॉवरच पाहिजे आहे, डायव्हर्सिटी पाहिजे आहे, तुम्ही डेप्युटी कलेक्टर निवडा. तुम्ही धाडसी आहात, तुमची फिजिक्स चांगली आहे, ठीक आहे, रग जास्त आहे, डी-वाय-एस-पी नक्की निवडा. ओके, दोन्ही आपल्या देशातल्या जनतेची सेवाच करण्यासाठी आहे. प्रशासकीय अधिकार, उपजिल्हाधिकारी वर्सेस पोलीस उपअधीक्षक काय-काय असतात बघा. अधिकाराच्या बाबतीत उपजिल्हाधिकारी पद जे आहे ते भाव खाऊन जातं. डेप्युटी कलेक्टर जे आहे त्याला जास्त पॉवर असतात कारण त्याला दंडाधिकारी सुद्धा असतो तो. ठीक आहे, दंडाधिकारी असतो. त्यामुळे डी-वाय-एस-पी याला सॅल्यूट मारतो. पुढे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बळाचा वापर करण्यासाठी प्रशासकीय परवानगीची अट असते. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखादा इश्यू क्रिएट झाला आणि तुम्हाला आदेश पाहिजे असेल, तर तुम्हाला यांचा आदेश घ्यावा लागतो. कोणाचा? प्रशासकीय अधिकाऱ्याचा. मग उपजिल्हाधिकारी आदेश देतो. स्वतःहून बळाचा वापर तो करू शकत नाही. कळलं? त्याला उपजिल्हाधिकाऱ्याची लेखी परवानगी घ्यावी लागते. म्हणून हे पद जे आहे ते जास्त पॉवरफुल आहे. निवडणूक प्रशासन, निवडणुकीच्या कामामध्ये पोलिसांना तैनात करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याला आहे. तो मुख्य निवडणूक अधिकारी असतो. आहे की नाही? निवडणूक निर्णय अधिकारी असतो. त्यामुळे सगळ्यांसोबत त्याचे संबंध असतात. सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये त्याचं जे आहे तो हस्तक्षेप असू शकतो. त्यानंतर उपजिल्हाधिकारी जो आहे तो मुख्य नियंत्रक असतो. पूर आहे, भूकंप आहे, या सगळ्या ठिकाणी जर मदत कार्य करायची असेल तर सर्व विभागांना आदेश देण्याचे अधिकार हे उपजिल्हाधिकाऱ्याला असतात, डी-वाय-एस-पीला नसतात. कळलं? म्हणून आरोग्य आहे, अन्न पुरवठा आहे, महसूल आहे, पोलीस आहे, ठीक आहे? तर हे सगळे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याला आहे. डी-वाय-एस-पी जे आहे, डी-वाय-एस-पींना पोलीस विभागाच्या मदतीने बचाव कार्यात उपजिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करावं लागतं. कळलं? जर उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं डी-वाय-एस-पीला, "अरे, आम्हाला इथे-इथे असं आव्हान निर्माण झालेलं आहे, तुम्ही तिथे पोहोचा." त्याला जावं लागतं. ठीक आहे. पुढे एका दृष्टिक्षेपामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून बघा, हा सुद्धा उपविभागीय अधिकारी आहे, हा सुद्धा उपविभागीय अधिकारी आहे. अष्टपैलू म्हणजे डायव्हर्स डिपार्टमेंट तुम्हाला इथे मिळू शकतात. डायव्हर्स अधिकार मिळू शकतात. इथे तुम्ही फक्त पोलीस डिपार्टमेंट पुरते मर्यादित असता. इथे पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार यांना आहे. यांना केवळ पोलीस दलावर नियंत्रणाचा अधिकार आहे. ठीक आहे. प्रोटोकॉलमध्ये डी-वाय-एस-पी पेक्षा थोडंसं वरचं स्थान यांना मिळतं. पहिली खुर्ची यांना मिळते, दुसरी खुर्ची यांना मिळते.
ठीक आहे. त्यानंतर अष्टपैलू प्रशासक विरुद्ध विशिष्ट तज्ज्ञ. बघा, उपजिल्हाधिकारी पद अष्टपैलू प्रशासक आहे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर डीवायएसपी निवडलं तर तुम्ही तज्ज्ञ म्हणून काम करता. ठीक आहे. म्हणून उपजिल्हाधिकारी सर्व प्रशासनाचं केंद्रबिंदू आहे. दंडाधिकारी पण आहे, निवडणूक निर्णय अधिकारी पण आहे. पण इथे तुम्ही फक्त पोलीस उपअधीक्षक असतात. समजलं? व्हेरी गुड. सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जी माहिती मी तुम्हाला दिली त्यावरून तुम्ही ठरवा की कोणतं पद तुमच्यासाठी योग्य आहे. ओके. या व्यतिरिक्त माझा उद्देश केवळ एवढाच होता की तुम्हाला उपजिल्हाधिकारी किंवा डीवायएसपी या दोन्ही पदांची जी माहिती आहे ती डिटेलमध्ये देणे. कारण उद्या तुम्ही तयारी करता त्यावेळेस तुम्हाला हे क्लिअर राहिलं पाहिजे आपल्याला कोणत्या पदासाठी तयारी करायची. कारण ते पद जे आहे ते आपल्याला बळ देतं, आपल्याला मोटिवेट करतं, आपल्याला मोटिवेशन मिळतं त्यासाठी. आणि म्हणून जर मग ते मिळालं तर आयुष्य इतकं सुंदर असतं की सोन्यासारखं आयुष्य असतं. आपली जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळणं काही साधी गोष्ट असते का? ती साधी गोष्ट नसते. समजलं? मग जर तुम्हाला एमपीएससीतून डीवायएसपी किंवा डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल तर कोणत्या गोष्टीची गरज आहे? योग्य मार्गदर्शन. जर योग्य मार्गदर्शन तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला ही पोस्ट मिळत नाही. मग योग्य मार्गदर्शनासाठी आपण स्वराज नावाची बॅच सुरू केलेली आहे. ही 2027 ला होणारी जी एमपीएससीची परीक्षा आहे तिला टार्गेट करणारी आहे. समजा 2027च्या एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा असेल तर तुम्हाला आत्ता या एप्रिलपासून तयारी करणं गरजेचं आहे. कारण तयारीसाठी 1 वर्ष इतका कालावधी लागतो. किती? 1 वर्ष इतका कालावधी लागतो. जर तुम्ही येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या आधी तुमचा पूर्ण अभ्यास जर कंप्लीट केला तर तुमची पोस्ट निघण्याची शक्यता इथे जास्त आहे. जर तुमचा अभ्यास नाही झाला तर पुन्हा तुम्हाला 2028 या वर्षासाठी तयारी आतापासून करावी लागेल. कळलं? परत दोन्ही पदांची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर किती वेळ वर्षात होऊ शकते? 1 वर्षात होऊ शकते. 1 वर्ष जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर तुम्ही ही जी पोस्ट आहे ती काढू शकता. मग तुम्ही जॉबवर असला किंवा गृहिणी असला किंवा तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असला तरी काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. कारण आपला क्लास जो आहे तो ऑनलाईन आहे. तुम्ही कॉलेजला आहात, तुम्ही जॉबवर आहात, तुम्ही घरी आहात, तुम्ही कुठूनही करू शकता. आणि आपलं लेक्चर प्रत्येक रेकॉर्ड राहतं. मग तुम्ही आपलं लाईव्ह लेक्चर नाही करू शकला तर तुम्ही तुमच्या वेळेवर आपल्या लेक्चरच्या रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहू शकता. आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत शिकवतो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू तीनही परीक्षांची तयारी आम्ही करून घेतो. ठीक आहे. आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपण जे काही शिकवतो त्यातून 80 to 90% प्रश्न परीक्षेत विचारला जातात. मुख्य परीक्षेला 60 to 70% प्रश्न जे आहेत ते मुख्य परीक्षेमध्ये आत्ता पहिली मुख्य परीक्षा झाली त्याच्यात आपल्याच क्लासमधले आलेले होते. म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी 60% मार्क लागतात. आणि आपण जे आहे म्हणजे फक्त एका लेक्चर मधली गोष्ट सांगतोय मी 60 to 70% प्रश्न आलेले आहे. आणि जे काही शिकवलं त्यातून तर 100% प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये उतरलेले आहे. समजलं? म्हणून महाराष्ट्रामध्ये आपला क्लास पहिला क्लास आहे की ज्याने डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. समजलं? त्यानंतर आम्ही तयार केलेले 18 पुस्तकं तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर मिळतात. ओके. आन्सर रायटिंगची डिटेलमध्ये प्रॅक्टिस करून मिळते. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे आपल्याकडे की ज्यांनी यूपीएससीच्या वेगवेगळ्या एक्झाम दिलेल्या आहे. तर तुमची तयारी जी आहे बघा कुठूनही करा. मी असं नाही म्हणत की आमच्याचकडनं करा. पण मेन मुद्दा काय आहे की मार्गदर्शन मात्र नक्की घ्या. कारण 1 वर्ष जर तुमचं वाया गेलं तर प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या चालल्या जातात. कळलं? आणि 1 वर्ष जर आपलं होऊ शकते तर अशा वेळेस आपण 2 ते 3 वर्ष का लावायची? तेवढ्या वर्षाचा पगार गेला, प्रमोशनच्या संधी गेल्या, फ्रस्ट्रेशन वाढलं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही कॉलेजला आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही अभ्यास करू शकता. मी तर म्हणतो की कॉलेजला असतानाच अभ्यासाला सुरुवात करा. कॉलेज संपल्यावर पुन्हा कशाला तयारीची सुरुवात करता? आहे की नाही? जर या बाबतीत तुम्हाला कुठलंही गाईडन्स लागत असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. मोबाईल नंबर लिहून देतो. पर्सनल नंबर आहे माझा 9307814586. याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला सिलेबस पाहिजे, तुम्हाला पी-वाय-क्यू पाहिजे एम-पी-एस-सीचे, की कसं परीक्षा कशी असते, याच्यासाठी आम्हाला सिलेबस द्या. पी-वाय-क्यू द्या. स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहे त्याची लिंक द्या. तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. समजलं? व्हेरी गुड. पदाची माहिती देण्याचा उद्देश एवढाच होता, की तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे. ओके? चला. माझ्याकडनं तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.